विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील महाराष्ट्र पिंजून काढतात। अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहेत। महाविकास आघाडीचे 8 उमेदवार जे आहेत ते अमरावती जिल्ह्याच्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर असतील, धामणगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप असतील, अमरावती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख असतील, अचलपूरचे उमेदवार बबलू देशमुख असेल, इतरही जे काही महाविकास आघाडीचे संपूर्ण उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारार्थ या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं। आपण या ठिकाणी स्लोगन बघू शकतो व्यासपीठावर, महाराष्ट्र स्वाभिमान सभा अशा आशयाचं जे आहे ते मोठं होर्डिंग्स या सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर बुलढाण्यामध्ये जे आहे ते राहुल गांधी यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, परंतु विमानामध्ये जे आहे ते तांत्रिक बिघाड आल्यामुळे जे आहे ते बुलढाण्याची सभा रद्द झाली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं तर धामणगाव रेल्वेमध्ये जे आहे ते या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जर आपण सध्या पाहिलं तर भाजपचे जे आहे ते विद्यमान आमदार प्रताप अडसर या ठिकाणी आहेत। कधीकाळी भाजपचा गड म्हणून जे आहे ते धामणगाव मतदारसंघाची ओळख होती आणि याच भाजपच्या गडामध्ये जर आज आपण पाहिलं तर राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, महागाई आहेत, बेरोजगारी आहे, सोबतच शिवसेना पक्ष फुटी आहेत, राष्ट्रवादी पक्ष फुटी आहे, यावर जे आहे ते आज राहुल गांधी या सभेच्या माध्यमातून जे आहे ते भाष्य करण्याची शक्यता आहे। सोबतच ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो भाव नाही यावर देखील राहुल गांधी जे ते सातत्यानं केंद्र सरकार किंवा राज्यातील महायुती सरकारवर जे आहे ते टीकास्त्र साधत आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीला अवघे 4 दिवस शिल्लक राहिले आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आज पाहिलं तर राहुल गांधींची भव्य अशी जाहीर सभा जी आहे ती अमरावतीच्या धामणगाव रेल्वेमध्ये होणार आहेत। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।